मिळत नाही तर पुन्हा एकदा गृहमंत्र्यांनी टाकला। नाव घेतल्यावर तर असं वाईट वाटतं, राग तर लय येतो बोलल्यावर। मग करायला काय झालं? मी 6 महिन्यात त्यांना काय बोललो का? मला एकाने दाखवून द्या। पण तुम्ही डाव टाकणार मग मला नाही सहन, कारण मी माझ्या जातीला दैवत मानतो, मी जातीवर माया करतो। माझ्या जातीचं वाटोळ होताना मी नाही बघू शकत। मला माहिती आहे तुम्ही काय करून करून काय करणार आहे, जेलला टाकणार आहे। मी जेलला फिरला भी येत नाही, पण मराठ्यांशी गद्दारी मी नाही करू शकत। 10% आरक्षण घ्या, आता ते टिकणारच नाही। इंदिरा साहनीचं जजमेंट सांगतं 50%च्या वर गेल्यावर ते टिकत। आम्ही ते घ्यायला तयार होतो, पण मग आम्ही त्यांना एक प्रश्न विचारला, मराठे 10% आरक्षण घ्यायला तयार आहे। जर विधानसभेच्या पटलावर मुख्यमंत्री सांगायला लागले मराठा 10% मागास सिद्ध झालाय, जर मुख्यमंत्री असं सांगायला लागले 10% मराठा समाज मागास सिद्ध झाला, तर मागास ही ओबीसी आरक्षणात घ्यावे लागते। मग 10% मराठा समाज जर मागास सिद्ध झाला तर त्याला ओबीसी आरक्षणात 50%च्या आज 27% आरक्षणात काय घेतलं नाही? वेगळा प्रवर्ग करायची गरज काय? 50%च्या वर जायचं तुम्हाला गरज काय? त्यांचं म्हणणं होतं जर हे 10% 50%च्या आत वेगळा प्रवर्ग केला किंवा 27% ओबीसी आरक्षणात जर घेतलं तर मर्यादा आरक्षणाची वाढवावं लागेल। मग याच्यात 15-16 राज्य येतील। मग आता 15-16 राज्य येते, मग त्यांच्यासाठी आमचं का वाटोळं करताय? आम्ही तर मागास सिद्ध झालो ना, तुम्हीच विधानसभेच्या पटलावर सांगितलंय, मग त्यांच्यासाठी आमचं वाटोळं का? तुम्ही मर्यादा वाढवा, अगोदर 50%च्या आत मराठ्यांना घ्या तरच ते आरक्षण टिकतं, नाही तर नाही टिकत। कितीही ताकद लावू द्या, सरकारनंच नाही कोणी लावू द्या, आणि ते टिकतंय पण हेही सांगतो मी। पण कधी टिकतंय? त्याची सुनावणी जर ओपन कोर्टात झाली तर, कारण आता ओपन कोर्टात हिअरिंग होणं शक्य नाही, कारण आता क्युरिटी पिटिशनच्या माध्यमातून ते कोर्टात जाणार आहे, कारण रिव्ह्यू आपला फेटाळलेला। त्यामुळे पहिलाच निकाल फक्त आता क्युरिटी पिटिशनच्या माध्यमातून वाचला जाणार आहे, आणि पहिला मराठ्यांच्या विरोधात। मग जे होतच नाही ते आमच्यावर बळच का लागतात, आणि मी म्हणलो तेच खरं झालं, कारण मराठ्यांचं नशीब सुद्धा इतकं चांगलं आहे, ते आरक्षण दिलं। एक 8-10 दिवसांनीच मान्य न्यायालयाने निर्णय दिला, सरकारनं 3 आठवड्याच्या आत म्हणणं मांडणे, तोपर्यंत आता त्याचा लाभ मराठ्यांना घेता येत। म्हणजे या नोकर भरतीत मराठ्यांना पुन्हा त्या 10%चा उपयोग करून घेता येत नाही। म्हणजे नोकर भरती आमच्या हातातून जाणार, आरक्षण तर तुम्ही देणार, आणि ते मराठ्यांच्या कामाला पण येणार नाही। मग ते दिलं कशाला? काल बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना मला काही विद्यार्थी येऊन भेटले, त्यांनी सांगितलं पोलीस भरती 31 मार्च पर्यंत अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे, आणि आम्हाला असं सांगितलं जातंय की तुम्हाला हे आरक्षणाचा लाभ घेता येणार नाही। मग दिलं कशाला? द्यायचं कारण काय? जर आमच्या पोरांना त्या आरक्षणाचा लाभच घेता येणार नसला ते आरक्षण दिलं कशाला? हे कालचं उदाहरण सांगितलं मी। शेकडो पोरं त्या बीडच्या दौऱ्यात चराटा या गावाच्या ठिकाणी आले होते, त्यांनी सांगितलं, बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सरळ सांगितलं तुम्हाला मला पत्र देता येणार नाही। मी तिथून आयुक्त साहेबांना सुद्धा फोन लावला, कारण ते आरक्षण तर आम्ही स्वीकारलेलंच नाही, परंतु काही पोरांना जर त्याच्यातून त्यांचं भविष्य घडवायचं असेल तर आमचा विरोध सुद्धा नाही। मात्र ते मराठा समाजाने स्वीकारलेलं नाही, परंतु जर विद्यार्थ्यांना वाटलं त्या भविष्याची आड येऊन त्यांचं वाटोळं करण्याचा अधिकार आम्हाला नाही, म्हणून मी काल आयुक्त साहेबांना सुद्धा संभाजीनगरला फोन लावला, त्यांनी सांगितलंय असं होत नाही, आम्ही तर सांगितलंय द्या म्हणून। मी मुख्यमंत्र्यांच्या ओळीला सुद्धा निरोप पाठवलाय की तुम्ही जर हे 10% पोरांना घेता येत नसलं तर हे आम्ही मागितलेलंच नव्हतं, हे दिलं तरी कशाला? म्हणजे त्यांच्या सुद्धा मिळणं हे आरक्षण लागू आहे की नाही? आता ते म्हणते तो वर विचारून सांगतो, आता त्यांच्यापेक्षा वर कोण आहे? हे तर काय देशात केंद्रातून आरक्षण दिलेलं नाही, हे राज्यानंच दिलेलं आहे। आता राज्यातले जर बनायला लागले आम्ही वर विचारून सांगतो, तर वर कुठं? तुमच्यापेक्षा वर कोण? कारण तुम्ही काही 102वी 103वी 105वी घटना दुरुस्त करून केंद्रातून आरक्षण दिलेलं नाही आम्हाला।
आम्हाला या राज्यातच राज्याचा मागासवर्ग आयोग नेमून तुम्ही अहवाल देऊन मागास सिद्ध करून राज्यानंच दिलेलं आहे. मग वर विचारायचं नेमकं तुम्हाला कधी आमच्या पोरांच्या हातातून नोकर भरती गेल्यावर, म्हणजे तेही 10% कामाला येत नाही. म्हणून आपली भूमिका जी होती की आम्हाला ओबीसीतूनच आरक्षण पाहिजे, त्याचं कारण असं की पूर्वी ओबीसीला आरक्षण द्यायच्या आधीपासून मराठा ओबीसी आरक्षणात, त्यामुळे आपण मागत नाहीये ओबीसीतून आरक्षण, तेच आपल्या आरक्षणात घुसलेले आहेत. हे मराठ्यांनी अगोदर समजून घ्या. आता आपण आरक्षणात त्यांच्या घुसत नाही, तेच आपल्या आरक्षणात घुसलेले. आपल्या नोंदी ह्या 100 वर्षापूर्वीच्या सापडायला लागल्यात, 200 वर्षापूर्वीच्या सापडायला लागल्यात. यांना 1967ला शासन निर्णय करून आरक्षण दिलेलं आहे. मंडल कमिशननं आता 80-84ला आरक्षण दिले, 94ला आता आरक्षण दिले त्यांनी 80ला. आपल्या नोंदी खूप पिढ्याच्या पाठीमागच्या नोंदी आहेत. मराठा ओबीसी आरक्षणात असणाऱ्या शासकीय नोंदी ह्या भारत देशावर फक्त मराठ्यांच्या, बाकी कोणाच्याच नाहीत. आणि यांना कोणताही आयोग नेमून आरक्षण दिलेलं नाही. 1967ला साधं एक शासन निर्णय करून आरक्षण दिलेलं. मंडल कमिशननं दिलं. जे सर्वे करायचे सांगितले होते ते 3 प्रकारचे सर्वे, 3ही प्रकारचे सर्वे मंडल कमिशनने केलेले नाही. त्यांनी इंग्रज काळातला सगळा अहवाल घेतला आणि व्हीपी सिंग सरकार समोर ठेवलेला, आणि त्याच वेळेस त्यांनी तो लागूही केला. पण माननीय न्यायालयानं तो अहवाल स्वीकारलेला नाहीये. तरीही आम्ही मराठ्याच्या भानगडीत पडलो नाही की तुम्ही खोटं आरक्षण खाताय, कारण आम्हाला दुसऱ्याचं लेकरांचं वाटोळं करावं ही नियत मराठ्यांची कधी नाही, पुढेही असणार नाही. तुम्ही मात्र आमच्या पोरांना काय मिळालं की याचिका दाखल करून ते उडवता. म्हणून यांनी हे डाव टाकला की 2018ला जो प्रकार झाला होता तो 24